आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. एक्सक्यूज मी, देवांश जागीत आहे? त्या वॉर्ड मध्ये आहेत. थँक्यू. ताई 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 कसं झालं हे सगळं? देवांशराव कसेत आता? कालपासून माझं मन बेचैन होतं. सारखं असं वाटत होतं काहीतरी विचित्र घडणार आहे म्हणून. आणि जेव्हा ओंकारनं देवांशरावांबद्दल सांगितलं ना, खूप काळजी वाटायला लागली हो. ताई, डॉक्टर काय म्हणतात? तुम्ही काय एवढे रडताय? तुमच्या डोळ्यात का पाणी एवढं? माझ्या मुलाचा ऍक्सिडेंट झालाय, तुमचा काय संबंध? हो, असं काय म्हणताय ताई? देवांशराव जावई आहेत माझे. आणि मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये आजारी होते ना, तेव्हा खूप काळजी घेतली हो, अगदी मुलासारखी. आणि त्यांचं असं झालं म्हटल्यावर तुम्हाला काळजी वाटणं अगदी स्वाभाविक आहे. मुलाला साधी ठेच लागली की आईच्या डोळ्यात लगेच पाणी येतं. तुमची मनस्थिती मी समजू शकते. तुमची चिडचिड होतीये, पण ताई देवावर विश्वास ठेवा. सगळं ठीक होईल बघा. आणि हे बघा, मी इथं यायच्या आधी ना देवळात गेले होते. देवांशरावांबद्दल प्रार्थना केली. हा त्याचा प्रसाद, हे घ्या. जशी आई अगदी तशीच मुलगी. तुम्हाला काय वाटतं? देवाकडे गाराणं घातलं की आजारी व्यक्ती लगेच बरी होते? आणि काय हो, देवांसाठी तुम्हाला एवढे कष्ट घ्यायची काय गरज आहे? तुमचा काय संबंध त्याच्याशी? ही रक्ताचं नातं नसेल, पण माझी मुलगी त्यांची बायको आहे. आता नातं आलंच ना, मग नातं जपणं माझं कर्तव्य आहे. नातं जपण्यापेक्षा ना जरा मुलीला जपा तुमच्या. जरा चांगलं वळण लावलं असतं ना तर बरं झालं असतं. जबाबदारी कशी पार पाडायची हे शिकवायचं, चांगलं वळण लावायचं.